जय हिंद फ्रेंड्स. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर. मध्ये आपण थोडेसे MCQ प्रॅक्टिस घेतलेले होते, त्यामुळे थोडंसं हे मागं पडलेलं होतं. तर आता जो काही बॅकलॉग आहे तर त्यातला मागचं मॅगझिन आहे, तर त्यातल्या काही महत्त्वाच्या न्यूज ज्या आपण ह्याच्या आधी कव्हर केलेल्या नव्हत्या त्या कव्हर करूयात आणि मग नंतर रेग्युलर बेसिसवरती डिस्कस आहे तर स्टार्ट करूया. बघा, पहिली न्यूज आजची त्या ठिकाणी आहे, म्हणजे श्रीलंकेला भारताकडून मदत करण्यात आलेली आहे. बेसिकली जर विचार केला तर दितवा नावाचं चक्रीवादळ श्रीलंकेमध्ये आलेलं होतं आणि त्याच्यामुळे श्रीलंकेमध्ये जी काही हानी झालेली आहे तर त्यासाठी भारतानं 85 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 3800 कोटी रुपयाचं विशेष पुनर्रचना पॅकेज जे आहे तर ते श्रीलंकेसाठी जाहीर केलं त्या ठिकाणी. त्याचबरोबर श्रीलंकेला या आपत्तीत मदत करण्यासाठी ऑपरेशन सागर बंधू नावाचं ऑपरेशन चालू करण्यात आलं. तर सागर बंधू ऑपरेशन वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट बघा, मधल्या न्यूज स्किप केलेल्या आहेत, त्या महत्वाच्या आहेत तर त्याच त्या ठिकाणी करूयात. तर इस्रायलनं काय केलेलं आहे, सोमालीलँड त्याला स्वतंत्र राज्य म्हणून अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे आणि अशा प्रकारे सोमालीलँडला अधिकृतपणे स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देणारा इस्रायल जो आहे तर तो जगातला पहिला देश जो आहे तर बनलेला दिसतोय. राईट. सो इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायल सोमालीलँडला शेती, आरोग्य, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था याच्यासाठी मदत करेल, त्यांच्याबरोबर पार्टनरशिप त्या ठिकाणी करेल, याबाबतची घोषणा जी आहे तर ती केलेली आपल्याला दिसेल. राईट. सो सोमालीलँडचा जर का विचार केला तर 1991 मध्ये सोमालिया यादवी युद्धात अडकल्यापासून सोमालीलँडला स्वायत्तता आणि सापेक्ष शांतता आणि स्थिरता जी आहे तर ती त्या ठिकाणी अपेक्षित होती. राईट. परंतु इतर कोणत्याही देशाकडून त्याला मान्यता जी आहे तर ती मिळत नव्हती आणि त्याच्यामुळं त्याला अधिकृतपणे असं काहीतरी दर्जा मिळणं, स्वायत्तता मिळणं तर ते होत नव्हतं. राईट. सोमालीलँडचं जर का आपण स्ट्रॅटेजिक लोकेशन बघितलं तर एडनच्या आखाताच्या इथलं एक मोक्याच्या असं स्थान हे सोमालीलँडचं त्या ठिकाणी आहे. स्वतःचं चलन, पासपोर्ट आणि पोलीस दल यांचं त्या ठिकाणी आहे. जवळपास 6 दशलक्ष लोकसंख्या त्यांची आहे आणि स्वयंघोषित अशा स्वरूपाचं प्रजासत्ताक त्यांनी घोषित केलेलं त्या ठिकाणी. हॉर्न ऑफ आफ्रिकेतील अंशतः मान्यता प्राप्त असणारं हे राज्य आहे. हॉर्न ऑफ आफ्रिका जो आहे तर तो अगेन ट्रेडच्या दृष्टिकोनातून, स्ट्रॅटेजिक लोकेशनच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे. राईट. 19व्या इतिहासात जर का जायचं म्हटलं तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात युकेने या प्रदेशातील कुळांसोबत करार केलेले होते आणि त्यामुळं सोमालीलँड प्रोटेक्टोरेट स्थापना त्या ठिकाणी त्याला युकेनं 26 जून 1960 ला सोमालीलँड राज्य म्हणून औपचारिकरित्या स्वातंत्र्य दिलेलं होतं. राईट. पण त्याच्यानंतर बरेच डिस्प्यूट जे आहे तर ते त्या ठिकाणी चालू होते. 1991 ला त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा अंत त्या ठिकाणी झालेला दिसतो. राईट. आफ्रिकेचं शिंग किंवा हॉर्न ऑफ आफ्रिका म्हणून ओळखले जाणारा जो सोमाली द्वीपकल्प आहे तर त्या द्वीपकल्पात एक स्ट्रॅटेजिक लोकेशन हे सोमालीलँडचं आहे. त्यात सोमालीलँड, सोमालिया, जिबूती, इथिओपिया, इरिट्री यांचा समावेश आहे. लाल समुद्राच्या दक्षिण सीमेवरती हे स्थित त्या ठिकाणी आहे, त्यामुळे त्याला सामरिक दृष्टिकोनातून पण अनन्यसाधारण महत्व आहे. एडनचा आखात असेल, गार्डाफुई चॅनल असेल, हिंदी महासागर असेल तर याला एक कनेक्टिंग लिंक त्या ठिकाणी म्हणून याला बघितलं जातं. राईट. चलो, हा मुद्दा आपण बघू. वेमर त्रिकोण वगैरे हे आपण बघितलेलं होतं, त्यामुळे ते घेत नाहीये मी. राईट. ग्रीनलँड जगातील सर्वात मोठं बेट आहे. उत्तर ध्रुवाजवळ आर्टिक आणि अटलांटिक महासागराच्या मध्ये आहे. राजकीय दृष्ट्या ते आतापर्यंत डेन्मार्कच्या आधिपत्याखाली होतं. राईट. तो 56,000 फक्त लोकसंख्या 2022 मध्ये या ग्रीनलँडची नोंदवली गेलेली आहे. पण आता ग्रीनलँड आणि तिथले जे रिसोर्सेस आहेत तर त्याच्यामध्ये अमेरिकेला इंटरेस्ट त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं अमेरिकेनं त्याच्यावरती दावा जो आहे तर तो केलेला आपल्याला दिसतो. राईट. तो भौगोलिक स्थानामुळे ग्रीनलँडचं भूराजकीय आणि सामरिक महत्व इथं वाढताना दिसतंय.
उत्तर अमेरिका, युरोप आणि आर्टिक यांच्या बरोबर मधोमध ग्रीनलँडचं जॉग्राफिकल लोकेशन आहे आणि त्यामुळं अमेरिकेला टेहाळणीसाठी आणि संरक्षणासाठी एक आयडियल जॉग्राफिकल लोकेशन म्हणून ग्रीनलँडला बघितलं जातं. म्हणून अमेरिकेला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. अमेरिकेला तसं काय चाललंय अमेरिकेचं तर ते आपल्याला बघता येईलच त्या ठिकाणी, राईट. सो जागतिक राजकारणात चीन आणि रशियाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेचे जे प्रयत्न चालू आहेत त्याचा एक भाग म्हणून हे मानलं जातंय. कारण इथं अमेरिकेची जर का आर्मी असेल किंवा नेव्ही असेल तर आपल्याला असं लक्षात येईल व्यापार आणि लष्करी हालचाली ज्या आहेत तर त्या सुलभ त्या ठिकाणी होतील आणि म्हणून अमेरिकेला ग्रीनलँड जे आहे तर ते पाहिजे, राईट. या व्यतिरिक्त रेअर अर्थ मिनरल्सचा मुबलक प्रमाणात साठा इथं आहे. त्यामुळे रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये पण ते आहे. त्याचबरोबर मोबाईल, इलेक्ट्रिक वाहन किंवा संरक्षण उद्योगांसाठी रेअर अर्थ एलिमेंट्स जे आहेत तर ते इम्पॉर्टंट आहेत. तेल आणि वायूचे देखील साठे त्या ठिकाणी आहे, राईट. मग मिनरल्स या रेअर अर्थ मिनरल्सच्या बाबतीमध्ये थोडंसं आता चीनचं प्राबल्य आहे तर ते कमी करायचं असेल तर ग्रीनलँड मधले रिसोर्सेस जे आहेत तर ते महत्वाचे आहेत असं अमेरिकेचं म्हणणं आहे. त्यामुळं अमेरिकेला हे सगळं पाहिजे आहे किंवा हे सगळे उद्योग त्यामुळे चाललेले. चला बघा आता 10 मिनिटात घरपोच वस्तू सेवा बंद असं तुम्हाला दिसतंय. ब्लिंकिट आहे, त्याच्यानंतर झेप्टो आहे किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन ऍप्स आहेत जे क्लेम करत होते की 10 मिनिटामध्ये तुमच्या घरी काय येईल, कुठलंही प्रॉडक्ट जे आहे तर ते येईल. पण असं 10 मिनिटामध्ये हे ब्लिंकिट वगैरे केलं किंवा झेप्टो केलं तर त्याच्यामुळं काय होतंय, जे सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे जे कर्मचारी आहेत मुळातच ते आपण बऱ्याचदा बघितलेलं होतं की ते काय आहेत तर गिग वर्कर्स त्या ठिकाणी आहेत. त्यांना सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स कमी आहेत आणि केवळ 10 मिनिटात पोहोचलो नाही मी तर मला रेटिंग कमी त्या ठिकाणी मिळेल किंवा माझी जर का कंप्लेंट वगैरे टाकली तर मग त्याचा माझ्या एकंदरीत पेमेंट वरती वगैरे परिणाम होईल. तर अशा काही गोष्टी या मनामध्ये त्या सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत किंवा जे डिलिव्हरी पार्टनर्स आहेत तर त्यांच्या मनामध्ये आल्यामुळं बऱ्याचदा ऍक्सिडेंट वगैरे होण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळं धोका जो आहे तर तो त्यांचा निर्माण होऊ शकतो आणि मग सामाजिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून काय झालेलं आहे या पार्श्वभूमीवरती श्रम मंत्रालयानं असं सांगितलेलं आहे की 10 मिनिटामध्ये त्याच्याऐवजी तुम्ही थोडासा वेळ जो आहे तर तो वाढवा किंवा मी 10 मिनिटाचा क्लेम जो आहे तर तो त्या ठिकाणी करू नका. त्या दृष्टिकोनातून आता त्याला बंदी घालण्यात आलेली त्याला बंदी म्हणजे ऍपला बंदी नाहीये, 10 मिनिटात सेवा पुरवण्याला बंदी दिली. हे बऱ्यापैकी मुद्दे आपण बघितलेले होते. त्याच्यानंतर बघा निर्यात सज्जता निर्देशांक 2024. आता तुम्ही म्हणाल 2024चा आत्ता का 26 मध्ये हा निर्यात सज्जता निर्देशांक, राईट, तर तो आलेला दिसतो, राईट. तो पहिली आवृत्ती जी आहे तर ती याची 2020 मध्ये प्रकाशित झालेली होती आणि आत्ता जी आलेली आहे 2026 मध्ये 2024 ची आवृत्ती आहे तर ती 4थ्या क्रमांकाची त्या ठिकाणी आहे. 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अमेरिकन व्यापारी निर्यातीचं उद्दिष्ट आणि विकसित भारत ऍट 2047च्या दृष्टिकोनातून आपल्याला असं लक्षात येईल की आपलं एक्सपोर्ट पोटेन्शियल काय आहे, निर्यात सज्जता राज्यांची नेमकी आहे, राज्यामध्ये त्याच्याबद्दलचं इन्फ्रास्ट्रक्चर किती त्या ठिकाणी आहे. सो ही सगळी एक्सपोर्ट इकोसिस्टीम आहे तर त्याचं त्या ठिकाणी अनालिसिस करण्याचं काम हा निर्यात सज्जता निर्देशांक करतोय. तो बेसिकली तो 4 स्तंभांवरती आधारित आहे आणि त्याच्यामध्ये मग परत 13 सब कॅटेगरीज आहेत आणि 70 वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत की ज्या पॅरामीटर्स वरती तो काढला जातोय. त्यामध्ये निर्यात पायाभूत सुविधा आहे, व्यवसाय परिसंस्था आहे, धोरण आणि प्रशासन आहे आणि त्याचबरोबर निर्यात कामगिरी आहे. तर असे ते आपल्याला 4 स्तंभ जे आहेत तर ते बघता येतील, राईट. तर आता याच्यात जर का आपण बघितलं तर 2024च्या या निर्देशांकानुसार मोठ्या राज्यांमध्ये प्रथम क्रमांकावरती निर्यात सज्जतेबाबतचं राज्य कुठलं ठरलेलं आहे, महाराष्ट्र ठरलेलं आहे. त्याच्यानंतर कुठलं ठरलेलं आहे, तामिळनाडू, त्याच्यानंतर गुजरात, त्यानंतर युपी, त्यानंतर आंध्र प्रदेश. तर लहान राज्यांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये उत्तराखंड प्रथम क्रमांकावरती आहे, जे अँड के द्वितीय क्रमांकावरती आहे, नागालँड आणि
त्याच्यानंतर दादरा व नगर हवेली, दीव आणि दमण आणि फायनली 5वं राज्य कुठलं आहे? गोवा आहे. बऱ्याचदा याचा क्रम जो आहे तर तो विचारला जाऊ शकतो किंवा सर्वात टॉपचं राज्य कुठलं ठरलेलं आहे. बऱ्याचदा इथं गुजरात आधी देतील, महाराष्ट्र नंतर देतील, कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतील बघा. लक्षात ठेवा. खुदबत ए मोदी बघा, पुस्तकांवरती वगैरे बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. तर इथं आपल्याला असं लक्षात येईल, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिल्ली या ठिकाणी खुदबत ए मोदी लाल किला की फसील हे उर्दू भाषेतलं पुस्तक जे आहे तर ते प्रकाशित केलंय. त्याच्यामध्ये 2014 ते 2025 या कालखंडामध्ये लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोण भाषण करते तर किंवा राष्ट्राला संदेश कोण देते तर भारताचे पंतप्रधान देतात. आणि हेच रिपब्लिक डेच्या पूर्वसंध्येला कोण भाषण देत असते किंवा राष्ट्राला संदेश देत असते? भारताचे राष्ट्रपती देत. तो लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाला जी भाषणं केलेली आहेत या सगळ्या भाषणाचं संकलन जे आहे तर ते या खुदबत ए मोदी लाल किला की फसील से याच्यामध्ये आहेत. तो हे उर्दू भाषेमध्ये आहेत बरं का. उर्दू भाषेमध्ये ही सगळी भाषणं किंवा त्याचं भाषणांचं उर्दू ट्रान्सलेशन जे आहे तर ते करण्यात आलेलं दिसतं. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय उर्दू भाषा प्रोत्साहन परिषद कार्यरत आहे. तर त्यांनी हे ट्रान्सलेटेड पुस्तक जे आहे तर ते प्रकाशित केलेलं आहे. देशभरामध्ये उर्दू भाषेचा प्रचार, संवर्धन, प्रसार करण्याचं काम जे आहे तर ती ही संस्था शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत जी कार्यरत आहे ती करताना दिसते. खुदबत ए मोदी लाल किला की फसील से लक्षात ठेवायचे. चला, कुठला मुद्दा आहे? जे झालेत ते मी स्किप करणार. राईट. अजून एक एक्सपेक्टेड आहे बघा, K4 नावाच्या क्षेपणास्त्राची भारतानं यशस्वी चाचणी केलेली आहे. अणुशक्तीवरती चालणार, त्याचबरोबर पाणबुडीतून डागता येणारं मध्यम पल्ल्याचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. 23 डिसेंबरला बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम किनारपट्टीवरती INS अरिघात या पाणबुडीतून क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी करण्यात आलेली दिसते. K4 राईट. अणुसज्ज अशा स्वरूपाचं पाणबुडीतून टाकता येणार बॅलिस्टिक क्षेपणास्त्र त्या ठिकाणी आहे. कुठली पाणबुडी? INS अरिघात ही पाणबुडी. तर त्याच्यावरून हे डागण्यात आलेलं आपल्याला दिसतं. 3500 किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा मारा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे आणि त्यामुळं समुद्र अण्वस्त्र हल्ला क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ जी आहे तर ती या क्षेपणास्त्राच्या सक्सेसफुल ट्रायलमुळे त्या ठिकाणी आहे. राईट. 29 ऑगस्ट 2024 रोजी K4 क्षेपणास्त्र जे आहे तर ते अधिकृतपणे इंडियन नेव्ही मध्ये सामील झालेलं होतं. जमीन, हवा आणि समुद्र याच्यातून अण्वस्त्र डागण्याची क्षमता यासह भारताची जी आहे तर ती तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळं भारत हा मोजक्या देशांच्या यादीमध्ये त्या ठिकाणी पोहोचलेला दिसतो. हे क्षेपणास्त्र जमिनीवर डागलं जाणारं अग्नी 3 क्षेपणास्त्र आहे. तर त्याच्या धर्तीवरती विकसित केलं जाणार करण्यात आलेलं आहे. फक्त हे काय आहे? पाणबुडीतून डागता येऊ शकतं. राईट. 2.5 टनांपर्यंत अण्वस्त्र वहन क्षमता आहे. 3500 किलोमीटरचा पल्ला जे आहे तर ते गाठू शकतो. अरिहंत क्लास मधल्या पाणबुड्या ज्या आहेत त्या समुद्रात खोलवरती जाऊ शकतात आणि गुप्तपणे राहू शकतात. अशा पाणबुड्यांवरून हे क्षेपणास्त्र टाकता येऊ शकते. त्यानंतर बघा, अगेन महत्वाचा मुद्दा आहे. मी साधारणतः 15-16 नंतरचे पुढचे जे काही न्यूज आहेत तर त्या प्रकर्षानं घेतो. LMV-3M6 संवाद उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय. 24 डिसेंबर 2025 ला LMV-M6 याच रॉकेटला बाहुबली असं पण म्हटलं जातं, कारण अमेरिकेच्या 6000 किलो वजनाच्या ब्लूबर्ड ब्लॉक 2 या संवाद उपग्रहाला यशस्वीरित्या कक्षेमध्ये स्थिर केलं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा जड उपग्रह लॉन्च करण्याची कॅपॅबिलिटी जी आहे तर ती पण आता
निर्माण झालेली आपल्या भारतामध्ये, राईट. उथळ पाण्यात कार्यरत असणाऱ्या अंजदीप दुसरं पाणबुडी विरोधी लढाऊ जहाज जे आहे तर ते नौदलाला सुपूर्द करण्यात आलेलं आहे. बघा, INS अंजदीप काय आहे असं विचारलं जाऊ शकतंय. दहशतवाद विरोधी परिषद आहे तर ती 26 डिसेंबर 2025 ला त्या ठिकाणी पार पडलेली बघितलेला होता आपण. INS पाकशीर मधून प्रवास केलेला आहे, बद्दल पण बघितलेलं आहे आपण. तैमूर नावाच्या क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. बऱ्याचदा काय होतं, पाकिस्तान असेल किंवा चायना असेल, हे क्षेपणास्त्र जेव्हा जेव्हा अशा प्रकारे यशस्वी क्षेपणास्त्रांची चाचण्या करतात तर तेव्हा त्यांच्याबद्दल प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये तैमूर हे खालीलपैकी कोणत्या देशाने विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पाकिस्ताननं विकसित केलेलं आहे, हवेतून सोडलं जाणारं क्रूज क्षेपणास्त्र आहे, राईट. जमिनीवर आणि समुद्रातील लक्ष्यांवरती मारा जे आहे तर ते करू शकतं, राईट. 600 किलोमीटर पर्यंत स्ट्राईक रेंज आहे पारंपरिक वॉरहेड सह. त्यानंतर बघा, डाईम डेपो इंटिग्रेशन मॅनेजमेंट पॅन आर्मी डिजिटल लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म आहे बघा, राईट. डेपो इंटिग्रेशन मॅनेजमेंट एडिशन काय आहे? हा प्लॅटफॉर्म युनिट्स पासून आर्मी मुख्यालयापर्यंत लॉजिस्टिक रिअल टाइम दृश्यमानता जो आहे तर ते प्रदान करण्याचं काम करतो. तो डाईम भारतीय लष्कर आणि भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ऍप्लिकेशन आणि जिओ इन्फॉर्मेटिक्स यांनी संयुक्तपणे विकास केलेला आहे. आर्मी डेपो आणि युनिट्स मधील डिजिटल वर्क फ्लोचं मानकीकरण याच्यामधनं होते, राईट. तो युनिट्सला काही वस्तू लागणार आहेत, आर्मी डेपो मध्ये त्या गोष्टी आहेत तर ते सगळं रिअल टाइम ट्रॅकिंग जे आहे तर ते या डाईम मुळे करता येणार आहे. बघा, कमांडर्सना एकात्मिक डॅशबोर्ड, अपवाद अलर्ट्स, प्रिडिक्टिव्ह स्टॉक अनालिटिक्स हे सगळं याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जातंय. याच्यामुळं कागदपत्रांचं काम जे आहे तर ते जवळपास 70% कमी होईल. त्याचबरोबर लॉजिस्टिक सायकल कालावधी जो आहे तर तो 1/3 न कमी होण्याची अपेक्षा त्या ठिकाणी आहे. डिजिटायझेशन जे संरक्षण क्षेत्रामध्ये केलं जाते तर त्या संरक्षण क्षेत्रात केल्या जाणाऱ्या डिजिटायझेशनचा देखील भाग म्हणून ह्याला मानलं जाते, राईट. PV सिंधू यांची WF ऍथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अध्यक्षपदी, ऍथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती 2026 ते 2029 या कालावधीसाठी आपल्याला दिसेल, राईट. 2021 ते 25 कालावधीसाठी आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम करणाऱ्या रेसिया पॉली या इंडोनेशियाच्या आहेत तर त्यांची जागा जी आहे तर ती PV सिंधू यांनी घेतलेली आहे. बाकी PV सिंधूंच्या कारकिर्दीबद्दल मग जस्ट एकदा गो थ्रू करा, तिथं पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. वाटते मायकेला बेन्थॉस यांच्याबद्दल पण आपण बघितलेलं होतं. टॅफ महिला पुरस्कार पाहिलेले आहेत आपण. राष्ट्रीय बाल पुरस्कार पण बघ. मराठी खगोलशास्त्रज्ञांचा ब्रिटनमध्ये सन्मान अशी एक न्यूज दिसते. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही पुरस्कार असे असतात की जे दरवर्षी चर्चेत नसतात पण एखाद्या भारतीय व्यक्तीला वगैरे प्रदान केल्यामुळे ते चर्चेत येतात. तो बघा, महाराष्ट्रात जन्मलेले आणि अमेरिकेत असणारे खगोलशास्त्रज्ञ प्राध्यापक श्रीनिवास कुलकर्णी यांना लंडन मधल्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी कडून टाइम डोमेन ऍस्ट्रॉनॉमी क्षेत्रातील क्रांतिकारी संशोधनासाठी प्रतिष्ठेचं सुवर्ण पदक जे आहे तर ते प्रदान करण्यात आलेलं आहे. मल्टी वेवलेंथ
ट्रान्झिएंट ॲस्ट्रोफिजिक्स मधलं त्यांचं जे योगदान आहे, तर त्या योगदानाचा सन्मान या सुवर्ण पदकानं केलेला आहे रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीनं. नाव आहे श्रीनिवास कुलकर्णी, प्राध्यापक श्रीनिवास कुलकर्णी. तो महाराष्ट्रीयन आहेत, अमेरिका स्थित त्या ठिकाणी आहेत, महाराष्ट्रात जन्मलेले आहेत, म्हणजे फक्त भारतीय वंशाचे आहेत वगैरे असं नाहीये. महाराष्ट्रात त्यांचा जन्म झालेला आहे. ते कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॅलटेक ज्याला म्हणतो, तिथं खगोलशास्त्राचे प्राध्यापक त्या ठिकाणी आहेत आणि ब्राउन डॉर्फ त्याचबरोबर गॅमा रेज दूरस्थ स्फोट यांसह अनेक महत्वपूर्ण शोध जे आहेत तर ते त्यांनी लावलेले आहेत. RAS संस्थेकडून 1800 RAS म्हणजे रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या संस्थेकडून 1824 पासून दरवर्षी हे सुवर्ण पदक दिलं जातं. म्हणजे एक जुना पुरस्कार, सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रातला पुरस्कार तो भारतीय व्यक्तीला मिळतोय. तो व्यक्ती महाराष्ट्रीयन त्या ठिकाणी आहे, त्याचं खगोलशास्त्रात अनन्यसाधारण महत्व आहे, योगदान आहे. तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, या सन्मानामुळे स्टीफन हॉकिंग, जोसेफ बेल बर्नल, अल्बर्ट आइन्स्टाईन आणि एडविन हबल यांसारख्या वैज्ञानिकांच्या पंक्तीमध्ये श्रीनिवास कुलकर्णी यांना स्थान मिळालेलं आहे. तो आपल्याला असं लक्षात येईल की खूप महत्वाचा आणि मानाचं अशा स्वरूपाचा हा पुरस्कार त्यांना मिळालेला दिसतो. 1997 मध्ये शक्तिशाली गॅमा किरण स्फोट आपल्या आकाशगंगे बाहेरून येतात. हा महत्वपूर्ण शोध जो आहे तर तो श्रीनिवास कुलकर्णी यांनी लावलेला होता. त्याचबरोबर त्यांनी पॅलोमार ट्रान्झिएंट फॅक्टरी आणि क्यूकी ट्रान्झिएंट फॅसिलिटी विकसित केलेली आहे. नासाच्या अल्ट्राव्हायोलेट एक्सप्लोरर मोहिमेत त्यांचा सहभाग होता. त्याच्यानंतर अजून एक मोस्ट एक्सपेक्टेड म्हणूयात, हॅशटॅग म्हणूयात किंवा ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे बघा, भारतीय लष्कराच्या मेजर स्वाती शांता कुमार यांना संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. कशासाठी प्रदान करण्यात आलेला आहे, तर या ज्या मेजर स्वाती कुमार आहेत तर त्यांनी साऊथ सुदानमध्ये, दक्षिण सुदानमध्ये लिंग समावेशक शांतता राखण्यासाठी जे काम केलेलं आहे तर त्याच्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिव पुरस्कार 2025 त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. तो समान भागीदार शाश्वत शांतता या प्रकल्पासाठी लिंग श्रेणीमध्ये संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. राईट, UN पीसकीपिंग वगैरे याच्यामध्ये जे काम करतायत तर त्यांच्यामधून यांची निवड झालेली दिसते. अँटोनिओ ग्युटेरेस यांनी हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. तो समानता आणि लिंग प्रतिसादात्मक शांतता राखण्यास प्रोत्साहन देतो. विविध मोहिमांमधल्या कर्मचाऱ्यांना समावेश असणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या प्रक्रियेतून मेजर स्वाती कुमार यांची निवड झालेली आपल्याला. हा प्रकल्प काय आहे, तर साऊथ सुदानमध्ये संयुक्त राष्ट्र मोहिमेअंतर्गत सहभागी पथकाचं नेतृत्व जे आहे तर ते मेजर स्वाती कुमार यांनी केलेलं आहे. राईट, आणि तिथं संघर्षग्रस्त भागामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. बऱ्याचदा असं होतं की अशा प्रकारचा जो संघर्षग्रस्त प्रदेश असतो तर त्याच्यामध्ये महिला अजून जास्त व्हलनरेबल असतात, तर तिथं त्यांनी काम केलेलं दिसतं. या प्रकल्पामुळं 5000 पेक्षा जास्त महिलांना थेट मदत त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. या सगळ्या गोष्टींसाठी मेजर स्वाती कुमार यांना संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवाचं सुवर्ण पदक मिळालेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक विचारला जाऊ शकणारा मुद्दा किंवा दरवर्षी महत्वाचा असणारा मुद्दा तो म्हणजे गोल्डन ग्लोब अवॉर्ड. तो या वर्षीचा जो गोल्डन ग्लोब अवॉर्ड आहे तर तो 83व्या क्रमांकाचा त्या ठिकाणी होता. त्याच्यामध्ये 2025 मधले चित्रपट आणि अमेरिकन टेलिव्हिजन निर्मितीतील सर्वोत्कृष्ट काम याचा सन्मान जो आहे तर तो करण्यात आला. 11 जानेवारी 2026 ला कॅलिफोर्नियातल्या बेवर्ली हिल्टन या ठिकाणी हा सोहळा पार पडलेला दिसतो. राईट, लिओनार्डो डी कॅप्रिकोच्या वन बॅटल आफ्टर अदर या चित्रपटानं गोल्डन ग्लोब्स मध्ये सर्वाधिक पुरस्कार, किती, 5 पुरस्कार जे आहेत तर ते जिंकलेले आहेत. अशा मुद्द्यांवरती पण प्रश्न विचारला जातो की सर्वाधिक पुरस्कार जो आहे तर तो कुणाला मिळालेला आहे. तो या चित्रपटाचा जर विचार केला, वन बॅटल आफ्टर अदर, तर टियाना टेलर साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट, विनोदी सहाय्यक अभिनेत्री पॉल थॉमस अँडरसन साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि
सर्वोत्कृष्ट पटकथा असे 5 पुरस्कार त्यांना मिळालेले त्या ठिकाणी दिसतात. राईट. तो बाकी जर का आपण बघितले तर गोल्डन ग्लोब्स अवॉर्ड जे आहेत तर ते इथं सगळे दिलेले आहेत. राईट. निधन वार्ता. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक विनोद कुमार शुक्ल यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे वयाच्या 89व्या वर्षी. छत्तीसगडची राजधानी रायपूर या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. विनोद कुमार शुक्ल यांनी लिहिलेल्या नौकर की कमीज, खिलेगा तो देखेंगे, दीवार में एक खिडकी रहती थी, एक चुप्पी जगह या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. 2024 मध्ये त्यांना 59व्या ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि हा पुरस्कार मिळवणारे ते छत्तीसगडचे पहिले लेखक ठरले आहेत. त्यामुळे तो पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. राईट. बाकी 1969 ला नौकर की कमीज, सॉरी 1979 ला नौकर की कमीज या पुस्तकानं हिंदी कथा प्रकारामध्ये एक वेगळंच त्या ठिकाणी आविष्कार जो आहे तर तो सादर केलेला होता. त्यामुळं त्यांचं ते कंट्रीब्युशन महत्वाचं मानलं जातं. दिग्दर्शक मणी कौल यांनी याच कादंबरीवरती याच नावाचा चित्रपट जो आहे तर तो तयार केलेला होता. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या कृषी विस्तार विभागामध्ये ते सहयोगी प्राध्यापक म्हणजेच असिस्टंट प्रोफेसर त्या ठिकाणी होते. लगभग जय हिंद हा त्यांचा पहिला कविता संग्रह 1971 मध्ये प्रकाशित झाला. केवल जडे है हा त्यांचा अखेरचा कविता संग्रह आहे आणि दीवार में एक खिडकी रहती थी या कविता संग्रहासाठी त्यांना 1999 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळालेला होता. तो निधन वार्ता झालेल्या व्यक्तीच्या कर्तृत्वावरती प्रश्न विचारले जातात. एस्पेशली इथं या डिटेल्स वरती प्रश्न विचारले जाऊ शकते. येस. माधव गाडगिळ यांचं वयाच्या 82व्या वर्षी त्या ठिकाणी 7 जानेवारी 2026 ला निधन झाले बघा. माधव गाडगिळ यांचा जर विचार केला तर पर्यावरणामध्ये त्यांचं कंट्रीब्युशन त्या ठिकाणी अनन्यसाधारण होतं. एस्पेशली वेस्टर्न घाट म्हणजेच आपला पश्चिम घाट जो आहे तर त्या पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं दिसतं. केंद्र सरकारनं याच्यासाठी वेस्टर्न घाट इकॉलॉजिकल एक्सपर्ट पॅनल पण नेमलेलं होतं. तर त्या पॅनलचे ते त्या ठिकाणी चेअरमन होते. तर त्या पॅनलनं अहवाल सादर केलेला होता. त्याच्यावरती के कस्तुरी रंगन कमिटी गठीत करण्यात आलेली होती. यांनी वेस्टर्न घाट प्रोटेक्ट करायचा असेल तर त्याला इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन घोषित करावा ही तरतूद जी आहे तर ती त्यांच्या अहवालामध्ये केलेली आपल्याला दिसते. बेंगळुरू मधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये ते कार्यरत होते. त्यांनी 1983 मध्ये सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेसची स्थापना IISc ला करण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली होती किंवा त्यांचा त्यातला वाटा जो आहे तर तो महत्वाचा होता. 1986 मध्ये देशातलं पहिलं बायोस्फिअर रिझर्व्ह निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह स्थापन करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा त्या ठिकाणी वाटा होता. पुरस्कारांचा जर विचार केला तर 1981 साली त्यांना पद्मश्री आहे. 2006 साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचा चॅम्पियन ऑफ द अर्थ नावाचा अवॉर्ड आहे तर तो देखील त्यांना 2024 मध्ये प्रदान करण्यात आलेला होता. राईट. जीवन गौरव पुरस्कार. त्याचबरोबर वोल्वो पर्यावरण पुरस्कार आणि पर्यावरण कामगिरीसाठी टायलर पुरस्कार जो आहे तर तो देखील प्रदान करण्यात आलेला दिसतो. राईट. असं सगळं आहे. बाकी धर्मेंद्र यांचं पण निधन झालेलं होतं तर ती फॅक्ट एक आपली डिस्कशनची राहिलेली होती. 24 नोव्हेंबर 2025 ला निधन झालेलं आहे वयाच्या 89व्या वर्षी. 300 पेक्षा जास्त चित्रपटांमधून त्यांनी काम केलंय. 1960 मध्ये अर्जुन हिंगोरानी यांच्या दिल तेरा हम भी तेरे या चित्रपटामधून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. 1975 मधला शोले जो आहे तर तो विशेष त्या ठिकाणी गाजला. मेरा गाव मेरा देश, धर्मवीर सारख्या चित्रपटांनी की मॅन या नावानं त्यांची प्रतिमा जी आहे तर ती रूढ झालेली दिसते. श्रीराम राघवन दिग्दर्शित 21 हा चित्रपट जो आहे तर तो त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 21 रिसेंटली रिलीज झालेला त्या ठिकाणी चित्रपट आहे. बघा 2004 मध्ये राजस्थानच्या बिकानेर मधून बीजेपी तर्फे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवलेली होती त्यांनी आणि तिथून ते
खासदार म्हणून पण निवडून आलेले होते. हिंदी व्यतिरिक्त पंजाबी त्याचबरोबर बंगाली या भाषेत देखील त्यांनी काम केलेलं आहे. राईट. बाकी चित्रपट बरेच आहेत, एकदा गो थ्रू करा. पद्मभूषण आहे 2012ला. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट श्रेणीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार आहे घायल 1990. 10व्या मियामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 2008 साली जीवन गौरव पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा सोमनाथ स्वाभिमान पर्व. आता मला असं वाटतंय की याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. राईट. कारण सोमनाथ स्वाभिमान पर्व हे 8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. 1026 साली महमूद गझनीनं सोमनाथ मंदिरावर केलेल्या पहिल्या हल्ल्याच्या 1000 वर्षाच्या पूर्तीनिमित्त हे आयोजित करण्यात आले. पण इथं असं नाही की संघर्षाचा काहीतरी इथं संदर्भ आहे म्हणून मला महत्वाचं वाटतंय. मला त्याच्या पुढं त्या ठिकाणी काही गोष्टी महत्वाच्या वाटतायत. 2026 हे वर्ष स्वातंत्र्यानंतर 11 मे 1951 रोजी सध्याचे सोमनाथ मंदिर भक्तांसाठी पुन्हा खुले करण्यात आले. त्या घटनेच्या 75 वर्ष पूर्तीचं वर्ष त्या ठिकाणी. म्हणजे जुन्या घटनेला सोमनाथ मंदिरचं डिस्ट्रक्शन झालं त्या घटनेला 1000 वर्ष पूर्ण आणि सोमनाथ मंदिर लोक नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं तर त्याला 75 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. तर त्यामुळे हे सोमनाथ स्वाभिमान पर्व जे आहे तर ते सुरू दिसतं. पण सोमनाथ मंदिरामध्ये महिला सबलीकरण किंवा महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण शाश्वतता यांचे काही आगळे वेगळे एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि मला असं वाटतं की त्यामुळं हे म्हणजे धार्मिकतेची बाब आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त ही जे आहेत तर ते महत्वाचे आहेत. उदाहरणार्थ 2018 मध्ये स्वच्छ आयकॉनिक प्लेस म्हणून सोमनाथमध्ये शाश्वततेच्या संदर्भात अनेक इनोव्हेटिव्ह गोष्टी ज्या आहेत तर त्याचा अवलंब करण्यात आला. याच्यामध्ये बघा मंदिरामध्ये देवाच्या चरणी अर्पण केलेली फुलं जी आहेत तर ती फेकून दिली जात नाहीत. त्याच्यापासून गांडूळ खत निर्मिती केली जाते आणि हेच खत तिथल्या 1700 बिल्व वृक्षांचं खाद्य म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातं. राईट. म्हणजे तिथल्या वृक्षांना खत म्हणून कुठलं तर देवाच्या चरणी अर्पण करण्यात आलेली जी फुलं आहेत त्याच्यापासून जे गांडूळ खत होतंय तेच तिथल्या आजूबाजूच्या वृक्षांसाठी वापरलं जात आहे. मिशन लाईफ अंतर्गत, लाईफ म्हणजे लाईफस्टाईल ऑन एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण पूरक जीवनशैली, हे आपलं एक अभियान आहे. बरोबर. सो लाईफ अंतर्गत प्लास्टिक कचऱ्याचं रूपांतर पेवर ब्लॉक्स मध्ये केलं जातं आणि दर महिन्याला अशा 4700 पेवर ब्लॉक्सची निर्मिती केली जाते. म्हणजेच काय, 4000 पेवर ब्लॉक्स इतकं प्लास्टिक जे आहे तर ते काय केलं जातंय डम्पिंग ग्राउंड मध्ये जाण्यापासून वाचवलं जातंय आणि त्याचा रियूज जो आहे तर तो केला जातोय. पावसाचं पाणी साठवण्याच्या यंत्रणेद्वारे दरमहा 30 लाख लिटर सांडपाण्यावरती प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे सिवेज ट्रीटमेंट पण इथं त्या ठिकाणी होते. परिसरामध्ये 72,000 स्क्वेअर फूट क्षेत्रावरती 7,200 झाडांचं मियावाकी जंगल पसरलेलं आहे. हे जंगल दरवर्षी वातावरणातील 93,000 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं. तो मियावाकी मेथड ऑफ एफॉरेस्टेशन ही एक जॅपनीज टेक्निक आहे. जिथं देशी झाडं जी आहेत तर ती दाटीवाटीनं एका भूप्रदेशामध्ये लावली जातात. शहरी भागामध्ये पर्टिक्युलरली आपल्याला असं लक्षात येईल की जिथं विस्तृत स्वरूपात असे मोकळ्या जागा नाहीयेत तिथं छोट्या छोट्या पॅसेजमध्ये पण अर्बन फॉरेस्ट्री ग्रो करण्याचा एक प्रकार म्हणून मियावाकी मेथडचा वापर केला जातो. याच्यापूर्वी मियावाकी मेथड वरती पीसीनं प्रश्न विचारलेला आहे. चेन्नईमध्ये भारतामध्ये पहिल्यांदा असा प्रयोग करण्यात आला. रिसेंटली मुंबईमध्ये पण मियावाकी टेक्निकनं हे वृक्षांची लागवड जी आहे तर ती केली जाते. सो ते तिथे केलं जाते. मंदिरामध्ये पूजेसाठी वापरलं जाणारं शुद्ध केलेलं अभिषेकाचं जल जे आहे तर ते सोमगंगा जल नावाने बाटल्यांमध्ये त्या ठिकाणी भरलं जात आहे. सोमनाथ महिला सक्षमीकरणाचं एक केंद्र म्हणून पुढे आलेलं आहे. सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या एकूण 906 कर्मचाऱ्यांपैकी 262 महिला कर्मचारी त्या ठिकाणी आहे. राईट. आणि मग तिथं जे बिल्व वन आहे तर त्या वनाचं सगळं म्हणजे बिल्व म्हणजे बिल्वपत्र आपण म्हणतो ना, म्हणजे बेलाचं झाड. राईट. तर त्या बेलाच्या झाडांचं जे वन आहे तर त्याचं सगळं मॅनेजमेंट जे आहे तर ते तिथल्या महिला कर्मचारी त्या ठिकाणी करतात. तर यामुळं हे महत्वाचं मला वाटलं तर लक्षात ठेवा.
बाकी तर मला वाटतंय आता लाइनर वगैरे असे. तर येस विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे काही माझ्या दृष्टिकोनातून हे बॅकलॉगशी संबंधित राहिलेले मुद्दे होते, तर ते होते. या व्यतिरिक्त बजेट आहे, आर्थिक पाहणी अहवाल आहे, तर त्याच्यावरती पण आपण डिस्कशन करूयात आणि त्याच दृष्टिकोनातून भेटूयात आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या करंट क्लाउड्स करंट अफेअर्स मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.